आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक काँग्रेसतर्फे राज्याच्या सीईटी सेल कार्यालयासमोर सध्या आंदोलन करण्यात येत आहे। दिल्लीमध्ये काल आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि नीट पेपरमध्ये पेपर फुटी झाली, पेपर लीक झाला याचा निषेध करण्यासाठी काल NSUAच्या वतीनं दिल्लीत आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आता मुंबईमध्ये देखील हे आंदोलन सुरू आहे। देशाच्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्यात या नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि मुंबई युवक काँग्रेसतर्फे राज्याच्या सीईटी सेल कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। तर पुण्यामध्ये देखील काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि राज्यात अनेक ठिकाणी आता या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरताना दिसत आहेत। पोलिसांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचं प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर आता 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे। या सगळ्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आणि सूरज सावंत सध्या आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। सूरज, कशा प्रकारे नेमकं हे आंदोलन सुरू आहे? अमोल, नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई युथ काँग्रेसकडनं आंदोलन करण्यात आलेलं आहे। झीनत शबरीन यांनी हे आंदोलन केलेलं आहे। आपल्याला पाहायला मिळतंय नीटचं जो पेपर फुटलेलं प्रकरण होतं, या प्रकरणात 3 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे आणि ह्याच ढिसाळ कारभाराविरोधात काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मागच्या वर्षी देखील नीटचा पेपर फुटला होता आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा याच प्रश्नाला सामोरं जावं लागलं होतं आणि आता पुन्हा देखील परिस्थिती ही बदललेली नाहीये आणि आज पुन्हा देखील नीटचा पेपर फुटल्या प्रकरणी अनेक लाखो विद्यार्थी आहेत, यांना आता पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याच्याच निषेधार्थ काँग्रेसने आक्रमक पाऊल उचलत या ठिकाणी कोर्ट परिसरात आंदोलन केलेलं आहे। त्या ठिकाणी सीईटीचं कार्यालय आहे, त्याच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे आंदोलक पोहोचले होते। झीनत शबरीन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुंबईतले युवक काँग्रेस या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांची धरपकड आता मुंबई पोलिसांनी केलेली आहे। आझाद मैदानांना पोलीस ठाण्यात त्या सर्वांना नेण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेस या नीट प्रकरणी आता आक्रमक पवित्रता यूनियन एजुकेशन मिनिस्टर तर हे काँग्रेसचं आंदोलन आपण बघत होतो। सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।